नमस्कार मित्रांनो, MPSC नोट्स मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर 2016. ठीक आहे, चला तर मित्रांनो सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला. रिकामी जागा मात्र अश्मयुगानंतर लगेचच लोहयुगाची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्रयुगाच्याही खुणा सापडत नाहीत. तर याचे पर्याय आहे उत्तर भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दक्षिण भारतामध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. 2 कोरड्या रोट्या, 1 पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकीय कियाबद्दल 10 वर्ष सक्त मजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादक पदाची जाहिरात दिली होती? तर कुठलं वृत्तपत्र होतं ते? पर्याय आहे केसरी, स्वराज्य, वंदे मातरम आणि काळ. तर यातील पर्याय क्रमांक 2 स्वराज्य हे बरोबर आहे. त्यानंतर बघूया, मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केले? पर्याय आहे अमरशेख, अण्णाभाऊ साठे, प्र के अत्रे, द ना कवाणकर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अण्णाभाऊ साठे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 4. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. यांना गंगाधर गाडगीळांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार मानतात. त्यानंतर आहे दादाभाई नौरोजी व न्यायमूर्ती रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो. भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्त्व जाणले होते. तर पर्याय आहे नाना शंकरशेठ, डॉक्टर भाऊदाजी लाड, भास्कर तळखरकर, दादोबा पांडुरंग. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाना शंकरशेठ. त्यानंतर 5. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. ते पक्के महाविदर्भवादी होते. महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही धनंजयरावांची कल्पनाही त्यांना मान्य नव्हती. त्यांनी महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असे सतत वाटे. याचे पर्याय आहे बॅरिस्टर रामाराव देशमुख, ग.त्र. माडखोलकर, त्यानंतर मुकुंदराव जयकर आणि बापूजी अणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बापूजी अणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. पुणे येथे रिकामी जागा उत्सव साजरा केल्यावर 10 दिवसातच पुण्याचे कलेक्टर श्री रँड व दुसऱ्या अधिकाऱ्याची सरकारी घरातून परत येताना घोडा झाडून हत्या करण्यात आली. तर याचे पर्याय आहे शिवाजी, गणपती, दुर्गा आणि नवरात्री. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवाजी उत्सव. ठीक आहे. पुणे येथे शिवाजी उत्सव साजरा केल्यावर 10 दिवसातच पुण्याचे कलेक्टर श्री रँड व दुसऱ्या अधिकाऱ्याची सरकारी घरातून परत येताना घोडा झाडून हत्या करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर आहे तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते. रिकामी जागा यांच्या भाषणातून त्यांचा यंग इटलीशी परिचय झाला होता. तर कोण होते ते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे 8. प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे? राधाकृष्ण आयोग, कोठारी आयोग, हंटर आयोग आणि वरीलपैकी एकही नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राधाकृष्ण आयोग. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. खालील विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवड. प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले कारण भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे. ग्रीकांची नाणी आकर्षक होती, ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती आणि भारतीय नाणी अहत मुद्रा पद्धतीची असत. तर याचं उत्तर आहे 4ही कारणे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया 10. पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? बॅरिस्टर जिन्ना, सय्यद अहमद खान, सर सय्यद अहमद, त्यानंतर मोहम्मद इक्बाल आणि रहमत खान. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रहमत खान. ठीक आहे. त्यानंतर बघूया ख्रिस्तपूर्व 323 मध्ये बॅबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि रिकामी जागा यांनी लोकांची परकीय आक्रमणाविरुद्ध फडकवले. तर हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12. पुढील विधानात कोणाचे वर्णन केले आहे? मुळात तो तुर्कस्तानमधील एक गुलाम होता. त्याच्या लहानपणी एका व्यापाऱ्याने त्याला निशापूरला आणले. तिथे त्याला काझी फखरुद्दीन अब्दुल अजीज कुफी यांनी विकत घेतले. काझीच्या मुलाने त्याला एका व्यापाऱ्याला विकले आणि व्यापाऱ्याने त्याला मोहम्मद घोरीला विकले.
तर पर्याय आहे कुतुबुद्दीन ऐबक, बलबन, इख्तियारुद्दीन मोहम्मद आणि अल्तमश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुतुबुद्दीन ऐबक. ठीक आहे. कुतुबुद्दीन ऐबक, बलबन आणि अल्तमश हे सर्व मामलूक वंशाचे होते. म्हणजेच ते जो काय म्हणतो आपण त्याला, हे होते गुलाम वंशाचे गुलाम होते. नंतर मग ते राजे झालेले होते. ठीक आहे. सगळ्यात पहिले कुतुबुद्दीन ऐबक झाला, त्यानंतर अल्तमश होता, त्यानंतर गियासुद्दीन बलबन वगैरे आहेत. ठीक आहे. त्यातच ते खुसरो वगैरे कवी त्यांच्या याच्यात होते, ते बलबनच्या काळात होते. त्यानंतर आहे इंग्रजी शिक्षित बंगाली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द रिकामी जागा हा होता. तर कुठला होता? तर बुद्धिप्रामाण्यवाद. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर आहे जोड्या जुळवा. तर याच्यात सरळ दिल्या अलावल वैष्णव विषयावरील फुकड्या, पुष्कळशा गीतांचा लेखक होता. त्यानंतर अब्दुल्ला खान होळीचा सण साजरा करीत असे. मीर जाफर मृत्यूशय्येवर असताना त्याने मुर्शिदाबाद जवळील कीर्तीश्वराच्या मूर्तीवरील पाण्याचे काही थेंब प्यायले होते. त्यानंतर दौलतराव सिंधिया हिरवे कापड घालून मोहरमच्या मिरवणुकीत सामील झाला होता. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1, 2, 3, 4. ठीक आहे. त्यानंतर बघूया पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. चाणक्य, विष्णुगुप्त, रामगुप्त, कौटल्य, विष्णू शर्मा आणि पाषाणिक स्वामी. तर हे सगळे चाणक्यचे नाव आहे. चाणक्य किंवा त्याला आपण म्हणतो विष्णुगुप्त, त्यानंतर कौटल्य, त्यानंतर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क आणि हे चुकलं आहे, पाषाणिक स्वामी. तर रामगुप्त आणि विष्णू शर्मा हे चाणक्यचे नाव किंवा कौटल्याचे नाव नव्हते. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? ठीक आहे. नजीकच्या काळातील संशोधन असे दर्शवते की भारतीय व आशियाई तबकांच्या अभिसरणामुळे भूखंड कवचाचे हिमालयीन प्रदेशामध्ये 500 किलोमीटरने संक्षेपण झालेले आहे. ठीक आहे. आणि ब आहे हिंद महासागराच्या सागरतळाचा महासागरी कटकापासून विस्तार झालेला दिसतो. तर हे दोन्हीही विधाने सत्य आहेत. त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 17 भारतातील जलसिंचनाबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर फिरोजशाह तुघलकने सुदर्शन सरोवर बांधले होते, हे चुकीचं आहे. आणि पुण्यगुप्तने पश्चिम यमुना कालवा बांधला होता, हे पण चुकीचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकही विधान बरोबर नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी 2 विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? चुंबकीय अनुनाद प्रतिमा MRI शरीराच्या कोणत्याही भागाची छेद प्रतिमा निर्माण करते. CT स्कॅन क्ष किरण व MRI पेक्षा उच्च दर्जाची आहे. तर यातील पर्याय आहे पर्याय क्रमांक अ फक्त बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 19 खालील वाक्य वाचा आणि दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा. तर एल निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहांचा विस्तार होय. ठीक आहे. एल निनो उष्ण प्रवाह राहतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर अल निनो म्हणजे बालख्रिस्त होय, बरोबर आहे. तो डिसेंबर महिन्यात येतो, त्यामुळे त्या ख्रिश्चन 25 डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबरला च्या जवळपास तो येतो, म्हणून त्याला बालख्रिस्त वगैरे म्हणतात, किंवा तो डिसेंबर महिन्यात. त्यानंतर आहे एल निनो म्हणजे डिसेंबर महिन्यातील नाताळाच्या ख्रिसमसच्या काळात दिसणारा प्रवाह, मी आत्ताच सांगितलं. त्यानंतर एल निनो भारतामध्ये दीर्घ काळासाठी मान्सून पर्जन्याचा अंदाजासाठी वापरण्यात आणला जातो. तर हे सुद्धा बरोबर आहे. भारतामध्ये दीर्घ काळासाठी मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी. ठीक आहे. एल निनो आणि ला निनो हे दोन प्रवाहाचं म्हणजे वादळ आहेत. वादळ प्रवाह किंवा मग वारे प्रवाह म्हणतो आपण त्याला समुद्रावरून. एल निनो हा उष्ण प्रवाह आहे आणि ला निनो हे थंड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने सत्य आहेत. ठीक आहे. पुढील शिखरे उंचीच्या क्रमानुसार लावा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब, इ, अ, क, डी. सर्वात पहिले ब म्हणजे कांचनजंगा, त्यानंतर नंगा पर्वत. ठीक आहे. त्यानंतर आहे अ म्हणजे नंदादेवी, त्यानंतर आहे क म्हणजे गंगोत्री,
आणि सर्वात शेवटी बद्रीनाथ. ठीक आहे, असा याचा क्रम आहे. तर त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 21. कोणत्या लोकांच्या गटास अचुवा असे म्हणतात? तर पिग्मी पर्याय क्रमांक 2 हे त्याचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. ज्यांनी सर्वसामान्य मनुष्य निर्माण केला ते R.K. लक्ष्मण रोज सकाळी वाचकांना हसवत. त्यांनी निर्माण केलेला सर्वसामान्य मनुष्य हा पर्याय क्रमांक 1 चष्मा वापरायचा व चेकचा कोट घालायचा. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. कसोटी सामने कधीकधी कंटाळवाणे व एकसुरी होतात, ज्यात एका बाजूला दिवसभरापेक्षा जास्त बल्लेबाजी करते, परंतु भारताचे संपूर्ण चमूची एकदा 1952 मध्ये कसोटी सामन्यात एकाच दिवसात 2दा कचंती झाली. आपण कोणाविरुद्ध खेळत होतो? तर पर्याय क्रमांक 1 इंग्लंड विरुद्ध. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. खालील वर्णावरून नदीचे नाव ओळखा. या नदीचा उगम मानसरोवरच्या दक्षिणेस गुरला मानधाता शिखर येथे होतो. पश्चिम नेपाळमध्ये हिला कर्णाली असे म्हणतात. शारदा, सरजू, प्राप्ती या तिच्या उपनद्या होत. बिहारमधील छपरा येथे ही नदी गंगा नदीला येऊन मिळते. तर ही नदी कुठली? तर पर्याय क्रमांक 1 घाघरा नदी. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 25. भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून रिकामी जागा जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची 130 किलोवॅट उभारणी करण्यात आली होती. तो कुठला होता? तर पर्याय क्रमांक 1 दार्जिलिंग, पश्चिम बंगाल. 1887चा एक जलविद्युत प्रकल्प होता. ठीक आहे. त्यानंतर भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात 90% पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या आहे? तर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर रिकामी जागा देशांमध्ये वसले आहे. तर कुठल्या देशामध्ये आहे? पेरू आणि बोलिव्हिया. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर एकाही राष्ट्रीय महामार्गावर नाही? तर त्यात पर्याय आहे चाळीसगाव, धुळे, संगमनेर. हा प्रश्न MPSCने रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. भारताच्या भूसीमा रिकामी जागा देशांना भिडतात. तर किती? 7 देशांना भिडतात, सर्वांना माहिती आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 31. झाडांच्या उंचीनुसार खाली दिलेल्या जंगलाच्या प्रकारांची चढत्या क्रमाने मांडणी करा. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पानझडी सूचीबर्णी उष्णकटिबंधीय असं पाहिजे, परंतु हा MPSCने प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यामुळे बघूया प्रश्न क्रमांक 32 वर. pH मापणी ही पाणी द्रावणाची आम्लता व अल्कधर्मिता मोजण्याकरिता वापरली जाते. ही मापणी हायड्रोजन आयनचे संकेंद्रणावरून आधारित असते. खालीलपैकी काय आम्ल नाही? तर कुठले ॲसिड नाही आहे हे बघायचे आहे. केळी, दूध, रक्त आणि टोमॅटो. तर रक्त हे ॲसिड नाही आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. याचा pH 7.4 असतो. तर 7च्या वरचे हे बेसिक आहे, 7 हे न्यूट्रल आहे आणि 7च्या खाली आम्ल असते, हे सगळ्यांना माहिती आहे. पॉवर ऑफ हायड्रोजन असं त्याला आपण म्हणतो, pH असं. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 33. जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे 2011 खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जित करतो? तर USA, रशिया, भारत आणि चीन. तर चीन पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे चीनमध्ये खूप जास्त कंपन्या आहेत, त्यामुळे चीन हा सर्वाधिक कार्बन उत्सर्जित करतो. ठीक आहे. आणि हा अहवाल आहे जागतिक रिसोर्सेस संस्थेचा 2011चा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 34. पुढील प्रकल्प ज्याप्रमाणे सुरू करण्यात आले आहे तो क्रम सांगा. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सर्वप्रथम सिंह प्रकल्प 1971. त्यानंतर व्याघ्र प्रकल्प 1973. त्यानंतर मगरमच्छ पैदास प्रकल्प. त्यानंतर गेंडा संवर्धन प्रकल्प. मगरमच्छ पैदास प्रकल्प 1974 आहे आय थिंक, आणि गेंडा संवर्धन प्रकल्प नाही केवढं. गेंडा संवर्धन प्रकल्प 4थ्या क्रमांकावर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 35. तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये
दात अंकुचीदार असतात आणि आतडे आखूड असतात. तर हे दोन्ही आणि व हे योग्य आहे. ठीक आहे. तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये म्हणजे जे कार्निव्होरस आहे, कार्निव्होरस म्हणतो आपण त्याला, कार्निव्होरस ते जे आहे त्यांचे दात अंकुचीदार असतात आणि आतडे हे आखूड असतात. आणि याच्याच विरुद्ध असते हार्बिव्होरस म्हणजे जे आपण शाकाहारी म्हणतो, त्यांचे दात अंकुचीदार नसतात आणि आतडे मोठे असतात. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाबाबत NACP खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे. तर पर्याय आहे, या कार्यक्रमातील खर्च केंद्र आणि राज्य यांच्याकडून 80 ते 20% सूत्रानुसार केला जातो. ठीक आहे. केंद्र राज्याकडून 80:20 म्हणजे 80% केंद्राकडून 20% राज्याकडून असं. पर्याय क्रमांक ब. कार्यक्रमाचा हेतू एड्सच्या नवीन लागण रोखणे असा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त ब हे बरोबर आहे, बाकी अ हे चुकीचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 37. 1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुटलँड अहवालाचे शीर्षक खालीलपैकी काय होते? तर हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपले समान भविष्य. 1987 साली ब्रुटलँड कमिशन झाले होते, त्या अहवालाचे शीर्षक हे आपले समान भविष्य, पर्याय क्रमांक 2 आवर कॉमन फ्युचर हे होते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 38. पुढीलपैकी वित्त संस्थांची मांडणी त्यांची स्थापना झाल्याप्रमाणे करा. ठीक आहे. त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. तर सर्वप्रथम ड. IFCI 1948, त्यानंतर क. ICICI 1955. ICICI आणि SBI हे दोन्ही 1955 रोजी स्थापन झाले होते. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक IDBI 1964. त्यानंतर भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक IIBI. ठीक आहे. सगळ्यात शेवटी चौथ्या क्रमांकावर बी, भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणते काम सुती कापडाच्या गिरण्यामध्ये समाविष्ट होत नाही? ठीक आहे. सूत काढणे होते, डिझायनिंग पण होते, त्यानंतर विणणे पण होते, सरकी काढणे हे काम होत नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40. 1951च्या आर्थिक अरिष्टाची कोणती लक्षणे होती? ठीक आहे. 1991च्या आर्थिक अरिष्टाची कारणे कोणती लक्षणे होती? तर लक्षणे आपल्याला बघायचे आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क, ड आणि अ. राजकोषीय तुटीतील वाढ एकदम बरोबर आहे. त्यानंतर साठ्यातून सुवर्ण विक्री हे सुद्धा बरोबर आहे. आणि अ. परकीय चलन गंगाजडीत घट हे माहिती आपल्याला. त्यानंतर भारतीय विदेशी कर्जात आंतरराष्ट्रीय धनकोंकडून फेरमंजुरी हे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? आयकर भरण्याची क्षमता या तत्वावर आकारला जातो. आयकर कराचे दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे, त्यामुळे काळा पैसा काळा पैसा वाढतो. तर हे दोन्हीही वाक्य बरोबर आहे. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 42. सन 2001 ते 2011 दरम्यानच्या दशवार्षिक शेकडा लोकसंख्या बदलाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? ठीक आहे. तर पहिला आहे महाराष्ट्र शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणच्या दुप्पटपेक्षाही अधिक होता. आणि दुसरा आहे संपूर्ण देशाकरिता शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणांच्या तुलनेत त्यापेक्षाही अधिक होता. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्हीही विधाने बरोबर आहे. ठीक आहे. दशवार्षिक शेकडा लोकसंख्या बदलाबाबत आपल्याला हे दोन्ही वाक्य दिलेले आहे. त्यानंतर हे पुढीलपैकी 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? ठीक आहे. अयोग्य वाक्य बघायचं आहे आपल्याला. तर महाराष्ट्रात शहरी लिंग गुणोत्तरात 2001 ते 2011 सुधारणा झाली, परंतु ग्रामीण भागात घट झाली हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर संपूर्ण देशात लिंग गुणोत्तरात शहरी व ग्रामीण क्षेत्रात दोन्हीकडे सदर काळात सुधारणा झाली हे सुद्धा बरोबर आहे. तर आपल्याला अयोग्य सांगितलं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्हीही नाही, दोन्ही अयोग्य नाही, दोन्हीही बरोबर आहे. त्यानंतर क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य ॲड्रेनल ग्रंथीकडून केले जाते. त्या कोठे विसावल्या असतात? तर त्या मूत्रपिंडावर, पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. ठीक आहे. मूत्रपिंडावर बसून राहतात ॲड्रेनल ग्रंथी आणि ते शरीरातील
क्षार नियंत्रण करण्याचे चांगले कार्य करते, मुख्य कार्य करते क्षार नियंत्रणाचे असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे प्रश्न 45. एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेअंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अशा प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणती बाजू स्थिर राहतील? तर संपूर्ण यांत्रिक योजना ही स्थिर असते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. टोटल मेकॅनिकल एनर्जी ही स्थिर राहते. ठीक आहे. त्यानंतर आहे 46. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? अनितील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात आणि अवरक्त किरणे रासायनिक द्रव्याचे पृथक्करण करतात. तर याच्यातले योग्य कोणत्या विचारायच्या सांगायचे आहे? तर हे दोन्हीही योग्य नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दोन्हीही नाही. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 47. आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांऐवजी कांच्यांची पाने अधिक दिली जातात. आपट्याच्या पानांपेक्षा कांच्यांची पाने आकाराने लहान असतात आणि स्पर्शास वृक्ष असतात. तर हे दोन्हीही विधाने चुकीचे आहे, हे दोन्हीही नाहीत. ठीक आहे. योग्य विधान विचारलं आहे तर दोन्हीही विधान योग्य नाही. आकाराने लहान नसतात आणि स्पर्शास वृक्षसुद्धा नसतात कांच्यांची पाने. त्यानंतर आहे 48. सिंधू संस्कृतीतील लोकांनी रिकामी जागा पाडलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. तर हे पर्याय क्रमांक 2 घोडा. ठीक आहे. सिंधू संस्कृतीतील लोकांनी घोडा हा पाडलेला होता की नाही याबद्दल शंका आहे. आणि ते त्यानंतर त्यांनी कुत्रा, हत्ती, उंट याबद्दल काही असं माहिती दिली नाही, परंतु ते युनिकॉर्न म्हणजे घोड्याला आणि त्याला एक शिंग असले याची पूजा करत होते. त्यानंतर स्वस्तिक पण सिंधू संस्कृतीची देण आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 49. कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते? ठीक आहे. विशेषतः भारतात सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते. ठीक आहे. सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते, विशेषतः भारतात. असं कोणी म्हटलं आहे? तर पर्याय क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू यांनी असं म्हटलं आहे की विशेषतः भारतात सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 50. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? आधुनिक मनुष्य इओसिन कालखंडात जन्मात आला. त्यानंतर डायनासोर क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले. तर यातील पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. तर आधुनिक मनुष्य इओसिन काळात जन्मास नाही आला. त्यानंतर डायनासोर हे क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले, हे बरोबर आहे. डायनासोर काळातच पहिला उडते पक्षी त्याचं हे झाली होती. त्यानंतर खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत? ठीक आहे. तर ध्वनी प्रदूषण दुष्परिणाम श्रवणक्षमता आंशिक कमी होते, बहिरेपणा येतो, हे बरोबर आहे. त्यानंतर पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो, हे सुद्धा बरोबर आहे. गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते, हे सुद्धा बरोबर आहे. मानवाची विचारक्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर उच्च रक्तदाब म्हणजे BP निर्माण होते, हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व बरोबर आहे. अ, ब, क, ड आणि ई. नंतर बघूया 52. दाट डोके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपात असतो, हे सुद्धा बरोबर आहे. तर ध्वनीचा वेग आपल्या सर्वांनाच माहिती आहे, 340 मीटर प्रति सेकंद एवढा साधारणतः असतो. ठीक आहे. 346 पर्यंत असतो तो. तर ध्वनीचा हवेतील वेग 346 मीटर पर सेकंद. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 53. विद्युत चुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत? ठीक आहे. तर दूरदर्शन लहरी, अनितील किरणे, क्ष किरणे आणि सूर्यप्रकाश किरणे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व ही किरणे जी आहे ती विद्युत चुंबकीय लहरींची उदाहरणे आहेत. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 54. अर्भक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो. ठीक आहे. इलेक्ट्रिक प्रेसमध्ये यूज होतो अर्भक. या संदर्भात पुढील 2 विधानांपैकी योग्य कुठले हे सांगा? अभ्रक विजेचा सुवाहक आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे, हे बरोबर आहे. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे, त्यामुळेच तो प्रेसमध्ये वापरला जातो.
त्यानंतर डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे जर आपण निरीक्षण केल्यास तो आपणास पाण्यामध्ये खरोखरच्या खोलीपेक्षा जास्त खोल दिसेल. ठीक आहे त्याच खोलीवर वाटेल. पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष आल्यासारखा वाटेल. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला तो पृष्ठभागाजवळ आल्यासारखा दिसतो. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 56. पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? ठीक आहे. अयोग्य विधान ओळखायचे आहे. अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या. ठीक आहे. त्यानंतर अणुवस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या. तर हे दोन्हीही विधाने बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्हीही नाही. ठीक आहे. अयोग्य विचारले आहे म्हणून आणि हे दोन्हीही विधाने योग्य आहेत. त्यानंतर बघूया इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते? तर ते आहे पर्याय क्रमांक 1 प्लांटोगो ओवेटा. ठीक आहे. या वनस्पतीपासून तयार केले जाते. त्यानंतर एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर 1 लिटर हे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया 59 पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइडसारखी असतात. ठीक आहे. हे बरोबर आहे. त्यानंतर स्टेरॉइड टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात. ठीक आहे. हे चुकीचं आहे विधान. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त पहिलं बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला बुरळ पाडली होती? तर आपल्या सर्वांना माहिती आहे चितळ. पर्याय क्रमांक 3 चितळने रामायणातील सीतेला बुरळ पाडली होती. त्यानंतर आहे प्रश्न 61. 4 वर्ष वयाच्या मुलाच्या अँटिरियर पिट्युटरीस एका अपघातात गंभीर हानी पोचलेली होती. तरीही तो तग धरून जिवंत राहिला तर काय होऊ शकते? तर त्याची मुलाच्या उंचीत वाढ खुंटीत होईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर याचं बरोबर आहे. त्यानंतर बघूया 65 बंडल ऑफ हिट्स हे जाळे कुठे असते? ठीक आहे. हे फक्त हृदयातील जीवनिका म्हणजे वेंट्रिकलमध्ये पसरलेल्या स्नायुतंतूचे असते. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 63. जसं अशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग काय होतो? तर मंदावतो. सर्वप्रथम वेग जास्त असतो, नंतर हळूहळू तिचा वेग मंदावतो. त्यानंतर नैसर्गिक रबर हा एक आयसोप्रीनचा पॉलिमर आहे. पर्याय क्रमांक 2 आयसोप्रीन हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. नैसर्गिक रबर हा आयसोप्रीनचा पॉलिमर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 65. पुढील 2 विधानांपैकी योग्य आहेत. तर पहिलं विधान आहे विशेष आर्थिक क्षेत्रातील उत्पादकांना ज्या सूट व सवलती दिल्या जातात त्या प्रत्यक्ष करात नाही परंतु निर्यात प्रोत्साहनार्थ व पायाभूत सुधारणांकरिता दिल्या जातात. हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर तसेच त्या कोणत्याही कामगार विषयक आदेश निर्देशन वा कायद्यासंदर्भात नाही. तर हे बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त त्यानंतर प्रश्न 66. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे? ठीक आहे. तर सुक्रोज पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. डायसॅकराइड आहे तो. त्यानंतर इतक्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने जगभरात खळबळ उडाली. तर याबद्दल 2 विधान दिले आहे. त्याबद्दल कोणते योग्य आहे हे निवडायचे आहे. तर हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान दुप्पट विध्वंसक असतो. हे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे न्यूट्रॉन बॉम्ब ही वित्तहानी कमी होते परंतु प्राणहानी अधिक होते. हे बिलकुल बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त बरोबर. ठीक आहे. त्यानंतर आहे 68. एका साधारण प्रौढाकरिता पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? ठीक आहे. रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 mg% पर्यंत असावयास हवे. त्यानंतर जेवणानंतरचे रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोजचे प्रमाण 140 mg% पर्यंत असायला हवे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त बरोबर. ठीक आहे. त्यानंतर बघूया 69. फायर एक्स्टिंग्विशर म्हणून कशाचा उपयोग होऊ शकतो? तर कार्बन डायऑक्साईड आणि BCF म्हणजेच ब्रोमोक्लोरो डायफ्लुओरोमिथेन. ठीक आहे. बापरे. त्यानंतर हे पहिलं बरोबर आहे. त्यानंतर CB आणि CTC हे दुसरं पर्याय पण बरोबर आहे.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही याचा उपयोग फायर एक्सटिंग्विशर असं होऊ शकतो. त्यानंतर पुढील भारूड कोणाशी संबंधित आहे? तर हे भारूड दिलं आहे अग विंचू चावला देवा रे देवा विंचू चावला. तर हे पर्याय क्रमांक 4 एकनाथ यांच्या भारुडाशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर 71 खालील राज्यांपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही? तर पर्याय क्रमांक 4 हा राजस्थान हा पक्ष नाही. ठीक आहे. प्रादेशिक पक्ष नाही आहे ज्यांनी भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करत नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न 72 खालील विधाने विचारात घ्या. 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आलेले आहे. हे दोन्ही विधाने बरोबर आहे. त्यानंतर कॅनडातील उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेले आहे. हे चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब हे बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 73. जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? तर राज्यसभेचे उपाध्यक्ष हे लोकसभेचे सभापती आणि उपसभापती उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात. ठीक आहे. इथे असतील पाहिजे होतं. त्यानंतर बघूया खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही? घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते. ठीक आहे. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत बंधन नाही. हे सुद्धा बरोबर आहे. तर वरीलपैकी एकही नाही. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे कोणते वैज्ञानिक कार्य नाही? तर हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला आहे 75वा. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 76. खालील विधाने विचारत घ्या. अयोग्य हेतू. ठीक आहे. मालाफील्ड ह्या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो. ठीक आहे. बरोबर आहे. त्यानंतर अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील कतकालापासून लागू होऊ शकतो. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ प क हे तिन्ही विधान बरोबर आहेत. त्यानंतर 77 प्रश्न 77 खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही? तर समाजवादी तत्व नाही. समान नागरिक कायदा. ठीक आहे. हे मार्गदर्शक तत्व समाजवादी तत्व नाही आहे. हे उदारमतवादी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 78. ठीक आहे. मार्गदर्शक तत्वामध्ये 3 भाग देण्यात आलेले आहे. गांधीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी. ठीक आहे. ते तीनही तत्वामध्ये तत्व बघून घ्याल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 78. खालील विधाने विचारत घ्या. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच म्हणजे हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य असले पाहिजे. त्यानंतर भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेला व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. तर वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? तर ही दोन्ही विधाने बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 79. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नकाराधिकाराच्या प्रकाराबाबत जोड्या लावा. निरंकुश नकाराधिकार हा पर्याय क्रमांक 4 विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे. त्यानंतर आहे गुणात्मक नकाराधिकार पर्याय क्रमांक 3 कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते. त्यानंतर आहे तात्पुरता नकाराधिकार हे आहे कायदेमंडळ यावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकते. त्यानंतर पॉकेट नकाराधिकार हे विधेयकास मंजुरी अथवा नकार देणे अथवा ते परत न पाठवणे. ठीक आहे. नकाराधिकार दिलेले आहे. राष्ट्रपतीचे नकाराधिकार आहे हे आणि त्याचे राष्ट्रपतीच्या नकाराधिकारमध्ये पण खूप टाईप येतात. कायदेकारी, कार्यकारी, आर्थिक वगैरे ते एवढं बघून घ्याल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80 खालील विधाने विचारत घ्या. राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ अधिकाराने व्हावी अशी तरतूद होती. बरोबर आहे. ठीक आहे. मसुद्यात होती
त्यानंतर आहे राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारली आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आपण कुठल्या देशातून कुठले संविधानात मुद्दे घेतले आहे हे बघून घ्याल. त्यानंतर क आहे 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाला संबंधी करण्यात आलेली नाही, हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाला संबंधित करण्यात आलेली नाही, हे बरोबर आहे. आणि 44व्या घटनादुरुस्तीनंतर जे आहे तो राष्ट्रपती ते विधेयक परत फेरविचारण्यासाठी पाठवू शकतो, हे 44व्या घटनादुरुस्तीमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न 81. ठीक आहे. राष्ट्रपतीबद्दल आणखी एक आहे घटनादुरुस्ती 24मध्ये राष्ट्रपतीवर घटनादुरुस्ती म्हणजे 368 नुसार जर कुठली घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे तर त्याला संमती देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेलं आहे. हे घटनादुरुस्ती 24वी घटनादुरुस्ती आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे भारतीय शिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये म्हणजे ऑर्डर ऑफ प्रोसिडन्स राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे? तर घटक राज्याचे राज्यपाल, पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. सर्वप्रथम आहे राष्ट्रपती, नंतर उपराष्ट्रपती, नंतर पंतप्रधान आणि नंतर मग राज्यपाल. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घटक राज्याचे राज्यपाल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 82. पुढील पुरुष व महिला त्यांच्या क्षेत्रात महान आहेत किंवा होत्या त्यातील कोण डावखोरे नाहीत किंवा नव्हते, हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी कोणीही नाही. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. बराक ओबामा, यात पर्याय दिला आहे बिल क्लिंटन, महात्मा गांधी, नरेंद्र मोदी, बिल गेट्स, टॉम क्रूज, मेरिलिन मोनरो, अँजेलिना जोली, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर. ठीक आहे. तर कोणीही डावखोरे नव्हते. त्यानंतर आहे म्हणजे डावखोरे म्हणजे लेफ्टी नव्हतं. ठीक आहे. सर्व रायटी होते. त्यानंतर आहे प्रश्न 83. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले होते? तर इंडियन ओपिनियन दक्षिण आफ्रिका मधून सुरू करण्यात आले होते. महात्मा गांधी यांनी हे वृत्तपत्र सुरू केले होते. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 84. जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? ठीक आहे. जागतिक वारसा स्थळांची तर इटली, पर्याय क्रमांक 2 इथे दिला आहे. सध्या 55 चीन आणि इटली ह्या दोन्ही ठिकाणी 55 आहे. त्यानंतर बाकीचे देश आहे. ठीक आहे. तर भारतीय लष्कराच्या मूलभूत रणांगण संरचनेमध्ये म्हणजे बेसिक फील्ड फॉर्मेशन बाबत जोड्या लावा. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर बटालियन जे आहे ते कर्नल, त्यानंतर डिव्हिजन जे आहे ते मेजर जनरल, त्यानंतर प्लॅटून जे आहे ते कॅप्टन किंवा लेफ्टनंट आणि सर्व शेवट कंपनी हे मेजर अथवा कॅप्टन. ठीक आहे. त्यानंतर बघूया 86. रिकामी जागा यांनी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी पोलादी पडदा, आयर्न कर्टन ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. ठीक आहे. कोणी वापरली होती? तर सर विन्स्टन चर्चिल. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 87. फक्त रिकामी जागा हा खंड वाळवंटाशिवाय आहे तर कुठला? युरोप खंड. ठीक आहे. युरोप खंडात वाळवंट नाही आहे तिथे पण तो शीत वाळवंट आहे म्हणजे आईसने हे झालेला, बाकी त्यात असा वाळवंट नाही. ठीक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे. त्यानंतर ग्रेट डेझर्ट किंवा म्हणतो आपण त्याला उत्तर अमेरिका पण आहे आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर प्रश्न 88. केंद्र राज्य संघर्षात व राज्यांनी वित्तीय स्वायत्ता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही? ठीक आहे. तर 2 विधान दिले आहे. स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्ये केंद्रावर पूर्वपणे विसंबूत राहतात. ठीक आहे. असे नाही आहे. राज्य पण काही निर्णय घेतात आणि ते पूर्णपणे केंद्रावर विसंबूत नाही. ठीक आहे. त्यानंतर केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाही, हे बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब
हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 89, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? तर अतिरेकी विरोधी पथकाची म्हणजे ATSची निर्मिती महाराष्ट्र शासनाद्वारे 2004 साली करण्यात आली. ठीक आहे, हे विधान बरोबर आहे. ATSची निर्मिती 2004 महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली आहे. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलांची म्हणजे CRPF भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि प्रमुख अशी असते, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर जलद कृती दल म्हणजे RAFची केंद्रीय राखीव पोलीस दलाची विशेष शाखा आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर विशेष सुरक्षा गट म्हणजे SPG हा विशिष्ट स्थळांच्या संरक्षणासाठी जबाबदार असतो. ठीक आहे, हे चुकीचं आहे. विशेष सुरक्षा गट हा विशिष्ट स्थळांच्या नाही, विशिष्ट व्यक्तींच्या संरक्षणासाठी जबाबदार असतो. त्यानंतर आहे प्रश्न 90, विवाहित मुलींकरिता त्यांच्या माहेरच्या मार्फत साजरा केला जाणारा निंगोल चकौबा हा सण पुढीलपैकी कोणत्या प्रांताचा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मणिपूर. ठीक आहे, मणिपुरांचा आहे. त्यानंतर प्रश्न 91, थिल्लाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भरतनाट्यम. ठीक आहे, भरतनाट्यम नृत्य प्रकाराचा भाग आहे कुठला? थिल्लाना. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही विचारला इथं. तर तामिळनाडूने घोषित केलेला नाही आहे. बाकी तीनही राज्याने आपला राज्य प्राणी हा भारतीय हत्ती म्हणून घोषित केला आहे, केरळ, कर्नाटक आणि झारखंड. त्यानंतर बघूया प्रश्न 93, द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले होते? तर श्याम बेनेगल. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर परिघाच्या संदर्भात पुढील बॉल उतरत्या क्रमाने लावा. ठीक आहे, परिक्रमाच्या म्हणजेच तर त्याचा सर्कम्फरन्सनुसार डिसेंडिंग ऑर्डर लावायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क बास्केटबॉल सर्वप्रथम, त्यानंतर आहे व्हॉलीबॉल, त्यानंतर आहे हँडबॉल आणि त्यानंतर आहे बेसबॉल. ठीक आहे, चौथा आहे बेसबॉल. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 95, सायना नेहवालबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे, चुकीचं विधान सांगायचं आहे. तर जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला होती, हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर चुकीचे वाक्य विचारले आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्हीही वाक्य बरोबर आहेत, ती चुकीची नाहीत. त्यानंतर प्रश्न 96, म्यानमारमध्ये 2015च्या राष्ट्रीय निवडणुकीनंतर लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसदेतील रिकामी टक्के जागा स्वतःकरताच राखून ठेवल्या आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25%. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न 97, टाईम मॅगझिनने भारतीय लेखिका शोभा डे यांचा उल्लेख भारतीय जॅक कॉलिन्स असा केला होता. जॅकी कॉलिन्स इतक्यात निवर्तल्या. त्यांच्या एका पुस्तकावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बंदी घालण्यात आली होती. ते त्यांचे पहिले पुस्तकही होते. ते कोणते होते? ठीक आहे, हा करंट अफेअरचा प्रश्न आहे त्यावेळेचा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द वर्ल्ड इज फुल ऑफ मॅरिड मॅन. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 98, इतक्यात ओमर शरीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले, त्यांच्याबाबत काय खरे नाही? ठीक आहे, काय खरे नाही म्हणजे खोटं वाक्य सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ते मॅकॅनिक्स गोल्डमधील मॅकेना होते. ठीक आहे, हे चुकीचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न 99, त्या राज्याचे नाव सांगा ज्या राज्याने उंची 4 फुटापेक्षा कमी असलेल्या 21 वर्षावरील लोकांची मोजणी केली व त्यांना 800 रुपये दर महिना आर्थिक सहाय्य देऊ केले व इतर राज्यांसाठी आदर्श घालून दिला. कुठले राज्य आहे? तर पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. ठीक आहे, हा पण प्रश्न त्यावेळेसचा चालू घडामोडीवर आहे. त्यानंतर बघूया खुशवंत सिंग जेव्हा इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाचे संपादक होते. ठीक आहे, तेव्हा विकलीने शिखर गाठले. त्यांच्या लिखाणात येतात काय लिखाणात येतात ते विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, त्यांची अखेरची कादंबरी कुठली आहे ते विचारलं आहे.
द सेंटेन्स क्लब पर्याय क्रमांक 2, द सेंटेन्स क्लब हे त्यांची अखेरची कादंबरी ठरली आहे. ठीक आहे, तर आज आपण बघितला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर 2016. ठीक आहे, अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.